पाणीपुरीचा व्यवसाय म्हटल्यावर यूपी आणि बिहारची आपल्याला आठवण येते, परंतु पण त्यांची मराठी मक्तेदारी माणूस नाही, काय कुणाची मक्तेदारी नाही. आपणही करू शकतो. भेळपुरी, शेवपुरी कोणताही व्यवसाय मराठी माणूस करू शकतो. फक्त मराठी माणूस मनापासून उतरत नाही. फक्त मनापासून उतरलं पाहिजे, तेव्हा अशी गर्दी घेतली जाते असं म्हणतात. अगदी बरोबर. मनापासून कोणताही काम करू शकतो मराठी माणूस. आणि मराठी काही गोष्टीचं माणसाला सातत्य असलं ना की काम होणारच. अच्छा, मराठी क्या बात माणूस आहे. असं आहे की काही करू शकतो. अगदी जगाच्या पलीकडे हो सुद्धा ताई, मराठी thank you, माणूस thank काम करू शकतो. या देशाच्या पलीकडे, महाराष्ट्राच्या पलीकडे. क्या बात तर आहे. हे सोय की मराठी येतो माणूस बाळा. कमी पडतो. कमी म्हणजे थोडंसं आळशी आहे म्हटलं तरी चालेल. आपला मराठी राग येईल मराठी माणसांना. हा. थोडंसं आपण ते चुकतं. आळस सोडलं पाहिजे असं म्हणतात. येस येस येस. तरुणांना काय सांगाल? तरुणांना या व्यवसायात उतरायचं सांगेन असेल की तर कामधंदे नोकऱ्या सोडा, धंदे करा, व्यवसाय करा, बिझनेस करा. हेच मी तरुणांना सांगेन. नोकऱ्या करू नका, नोकरी व्यवसाय करू करा. नका. नोकरीत काही राहिलं नाही काय? काही नाहीये. येत्या 5 वर्षात अजून बेकार काळ येणार आहे. अजून बेकार काळ. खूप खूप खूप. हे 3 रगडामध्ये पार्सल खाणार आहे. खायला ना. भाऊ नमस्कार. नमस्कार. खूपच बिझी दिसतंय. हा, स्वामींची कृपा आहे. अरे वा, छान. कधीपासून चालू केलाय व्यवसाय? झाले 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. होय. कुठे ऍड्रेस काय आपला? नेरूळ सेक्टर 10, नेरूळ वेस्ट रेल्वे स्टेशनच्या बाजूला, राज कलेक्शनच्या समोर. राज कलेक्शनच्या समोर. फक्त एन्जॉय स्नॅक्स करतात. नाव काय? फक्त एन्जॉय स्नॅक्स करतात. फक्त एन्जॉय. फक्त एन्जॉय. मंडळी बघू शकता वरती नाव बघा, फक्त एन्जॉय स्नॅक्स कॉर्नर. बाबा, मला भेळ नाही खाणार ना? भेळ खाणार दादा पार्सल. भाई तुझा पॅटिस पापड होता 2 मिनिटं. भाऊ एवढ्या स्पीड तर मशीन पण काम करत नसेल, काय म्हणताय? झाले आता, सवय झाली. सवय झाली. मग सुरुवातीपासून इकडेच लागतंय का? होय, 2 वर्ष झाले इथेच लावतोय. याच्या अगोदर कोल्हापूरला होतो. त्याच्या अगोदर कोल्हापूर. हा, मग कोल्हापूर ते मुंबई कसा प्रवास झाला? झाला चांगला झाला. झालं थोडं बहुत स्ट्रगल झाले. स्ट्रगलमध्ये आलो इथे. मग कोल्हापूरमध्ये पण हाच व्यवसाय होता का होय, तुमचा? हाच होता. अच्छा. ए बेटा, टमाटरला. मंडळी बघू शकतो आपण पूर्ण गाडीच्या आजूबाजूला इकडे तुम्हाला गिराईक दिसतील. नाही नाही. हे प्रमाणीकरण आहे का भाऊंचा व्यवसाय एकदम. हे बघा छान असल्याचं. कांदा निकाल पास्ता. आधा ही निकाल दे. हाँ, बस कांदा रख दे. चल. टमाटर ले, टमाटर भी नहीं. ताई खाली पाणीपुरी खायला तुम्ही उभे आहेत. नेहमी येतात का इकडे? अच्छा, नेहमी येतात. मग आउट ऑफ 10 तुम्ही किती पॉईंट्स द्याल? 10 out of 10. 10 आउट ऑफ 10. हां. ताई तुम्ही? 10 out of 10. 10 आउट ऑफ 10. क्या बात आहे. पहिले खाऊ बघू. मला पण कळत नाही. अच्छा, ते पीस. एवढ्या लोकांचं प्रेम तुमच्यावर आहे काय अर्थ? हां, नेरुकरांचं खूप प्रेम आहे. खूप मोठा सपोर्ट आहे नेरुकर. अच्छा. नेरुकर खरंच खूप छान आहे. खूपच चांगले आहेत नेरूळची माणसं खरंच खूप. हे टेस्टमुळे असं म्हणता येईल का? टेस्टमुळे तर आहेच 100%. पण नेरूळकर बेस्ट. भाऊ एक विचारावं असं वाटतं, हे बघा पाणीपुरीचा व्यवसाय म्हटल्यावर यूपी आणि बिहारची आपल्याला आठवण येते, परंतु पण त्यांची मराठी मक्तेदारी माणूस नाही. काय? कुणाची मक्तेदारी नाही. आपणही करू शकतो. भेळपुरी, शेवपुरी कोणताही व्यवसाय मराठी माणूस करू शकतो. फक्त मराठी माणूस मनापासून उतरत नाही. फक्त मनापासून उतरलं पाहिजे, तेव्हा अशी गर्दी घेतली जाते असं म्हणतात. येस येस. अगदी बरोबर. मनापासून कोणताही काम करू शकतो मराठी माणूस. आणि काही मराठी गोष्टीचं माणसाला सातत्य असलं ना की काम होणारच. अच्छा, मराठी क्या बात माणूस आहे. असं आहे की काही करू शकतो. अगदी जगाच्या पलीकडे हो सुद्धा ताई, मराठी thank you, माणूस काम करू शकतो. या देशाच्या पलीकडे, महाराष्ट्राच्या पलीकडे. क्या बात तर आहे. हे सोय की मराठी येतो माणूस बाळा. कमी पडतो. कमी म्हणजे थोडंसं आळशी आहे म्हटलं तरी चालेल. आपला मराठी राग येईल मराठी माणसांना. हां. थोडंसं आपण ते चुकतं. आळस सोडलं पाहिजे असं म्हणतात. येस येस येस. तरुणांना काय सांगाल? तरुणांना या व्यवसायात उतरायचं सांगेन असेल की तर कामधंदे नोकऱ्या सोडा, धंदे करा, व्यवसाय करा, बिझनेस करा. हेच मी तरुणांना सांगेन. नोकऱ्या करू नका, नोकरी व्यवसाय करू करा. नका. नोकरीत काही राहिलं नाही काय? काही नाहीये. येत्या 5 वर्षात अजून बेकार काळ येणार आहे. अजून बेकार काळ. खूप 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 वाईट परिस्थिती असते. सरकार कोणतंही असो आपल्यासाठी कोण काही करत नाही. बरोबर आहे. आपल्याला आपल्या स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायचं आहे. अरे वा, क्या बात स्वतःला आहे. जर काही करायचं असेल तर स्वतःला तुम्ही सिद्ध करा. मेहनत अच्छा. करून तुम्ही स्वतःला सिद्ध करा. आणि ते व्यवसायातूनच होऊ शकतं असं म्हणतात. येस येस येस. बिलकुल व्यवसाय टाकू दे ना. दादा मीडियम ना. नमस्कार. बोला ना. नेहमी येतोस का तू इकडे? हो, नेहमी
मी इथंच राहतो सेक्टर 2ला. मी आज रगडा पॅटीस खातो मी. आज रगडा पेटीस खातो. दरवेळेस वेगवेगळे व्हरायटीज खात असतो. पण मग इकडेच नेहमी येतोय म्हणजे काहीतरी गोष्ट असेल, काहीतरी स्पेशल आहे. काय फक्त एन्जॉय. फक्त एन्जॉय. अच्छा. जे काय आहे ते सगळं चांगल्या घरच्या पद्धतीने असतं सगळं. व्हिडिओ पण घेऊ शकतात ते बनवतात त्याचा. अच्छा. आणि मग तुला इकडचं फेवरेट डिश कुठली वाटते? मी तर रगडा पॅटीस खातो, भेळ पण खातो, एन्जॉयमेंटसाठी. अच्छा. भेळ म्हणजे क्वांटिटीमध्ये पण जास्त असते. हां हां. पाव वगैरे त्यामुळे तू नेहमी येतोस इथे. आणि त्यांची पुरी पण एकदम लागत नाही तोंडाला वगैरे. हां soft हां. असते. ते सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. महत्त्वाचं हो. आणि चटणी वगैरे आणि त्यातल्या सगळं त्यात ते पाणीपुरीची प्राईस फक्त 20 आणि 20 रुपये. 20 रुपयाचे. फक्त बाकी 20 तिकडे रुपये. नाही तर अशी क्वालिटी 30 मध्ये क्वालिटी नाही. 30 अशी नाही. 40 असतात. हा असतात ना. बघू शकता काय कटलेट वगैरे. ओके, थँक्यू दादा. मस्त पब्लिक पण आहे, क्राऊड पण हो, आहे. क्राऊड पण असतो. क्राऊड तर बघू शकता मंडळी तुम्ही इकडे. तुम्ही गर्दी बघा फक्त. आम्ही आल्यापासून इथे कंटिन्यूस गर्दी आहे. पाणीपुरी भेलपुरी स्पेशल असणारच मंडळी इथे, त्यामुळे इकडे ही गर्दी आहे. तुम्ही पण यायचं आहे, फक्त एन्जॉय. नेरूळ या ठिकाणी.